पुण्याला आले तर परत काँग्रेसच आहे, त्याच्यामुळे काहीतरी नियतीच्या मनात चांगलं दिसतंय. यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातून शिवसेना तर आहेच. त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की महाविकास आघाडीचे गेले 3 दिवस, परवा आम्ही योगायोगाने कोर्टात होतो तेव्हा मला तर कोणीतरी सांगितलं होतं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, पण कुठलं आयुष्यात पहिलं कुठलं कोर्ट चढले तर डायरेक्ट सुप्रीम कोर्टातच चढली ती पायरी. आधी छोट्या कोर्टात जातच बसलो नाही, डायरेक्ट जी चढली ती सुप्रीम कोर्टाची चढली. आणि त्या चढताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे खांद्याला खांदा लावून आम्ही तिथे सुप्रीम कोर्टात लढाई करत होतो. आणि मागे खंबीरपणे वकील सगळे कोण होते, तसे सगळे काँग्रेस पक्षाचे वकील होते. त्याच्यामुळे काहीतरी मला वाटतं काहीतरी नियतीच्या मनात खूपच स्पेशल दिसतं. कारण योगायोगाने सगळं फिरून 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 हे महाविकास आघाडीमध्येच फिरून ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात अशी परिस्थिती झाली आहे. पण आज व्यासपीठावर आज ज्यांचे फोटो मी खूप वर्ष जवळून पाहिले, कारण का मी फारसं पुण्याला खडकवासला सोडलं तर मी कधीच कार्यक्रम घ्यायचे नाही. आमच्या सगळ्यांचे रोल्स क्लिअरली डिफाईंड होते. आणि पुण्यामध्ये आमच्या पक्षाचे 2 नेतेच हे पुणे शहर बघायचे, त्याच्यामुळे मला यांचा संबंध फक्त वर्तमानपत्रात यायचा. आणि अच्छा हे पण आहेत, हे पण आहेत, हे पण. त्याच्यामुळे आज सगळे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आज पर्सनली मला दिसले. ह्याचा माझा एक तो कोडॅक मोमेंट असतो ना, फॅन मोमेंट, तसा माझा फॅन मोमेंट काँग्रेस पक्षाचा झाला आहे की सगळे लाईव्ह मी बघते, ज्यांना मी अनेक वर्ष जवळून पाहिलेलं आहे. आणि आता पुण्यामध्ये कारभारी बरेच बदललेले आहेत, त्याच्यामुळे प्रशांत दादा मलाही थोडंसं काम पुण्यात करावं लागणार आहे. पण मला आनंद वाटतो आहे की आपण सगळेच त्या संघर्षाच्या काळात हे एकत्र आहोत. संघर्ष आज सगळ्यांच्या आयुष्यात येतो, आज तो माझ्याही आयुष्यात आला. आणि जसे जास्त दिवस जातात ना तशी मजा जास्त येते. आणि मगाशी मला सगळ्यांच्या भाषणात म्हणत होते स्त्री शक्तीचा जागर वगैरे, माझं मत थोडंसं वेगळं आहे. माझं म्हणणं आहे 9 वर्ष जागर, 9 दिवस जागर करू नका, वर्षभर आमच्याशी नीट वागा, आम्हाला बास आहे. आम्हाला 9 वर्षाचं ग्लोरिफिकेशन नको आहे. आम्हाला फक्त 365 दिवस माणुसकी दिसली तरी आम्ही त्याच्यात खुश आहोत. कारण का आम्ही आत्ताच एका शॉकमधून सगळे निघालेलो आहोत. आम्हाला 5 दिवसाचं एक मोठं पार्लमेंटमध्ये आम्हाला सगळ्यांना बोलवण्यात गेलं. आम्ही खूप उत्साहाने सगळ्यांनी गेलो. दुःख होतं की जुनी बिल्डिंग सोडायची होती, जी आम्हाला कुणालाच सोडायची नव्हती. कारण ती जुनी पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये एवढा इतिहास आहे. तिथे पंडित जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिराजींपासून, राजीवजींपासून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, मधु दंडवते असतील, असंख्य असे महाराष्ट्रातले आणि भारतातले मोठे नेते येऊन गेले. त्या सगळ्यांचं तिथे जणू काय आपल्याला तिथे गेल्यावर त्या भिंती आपल्याशी बोलतात. आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादामुळे 15 वर्ष मला तिथे काम करण्याची संधी आणि 3 वर्ष राज्यसभेत मिळाली. त्याच्यामुळे 18 वर्ष माझ्या आयुष्याची, त्यातले वर्षातले 100 दिवस हे माझे त्या वास्तूत गेले. त्याच्यामुळे माझंही त्या वास्तूशी एक वेगळं नातं आहे. आणि आता एक नवीन बिल्डिंग, अनेक वेळा लोकांना नवीन घरात जायची उत्सुकता असते. आम्ही एकच कुटुंब असू ज्याला नवीन फ्लॅटमध्ये जायचं नव्हतं. आम्ही आमच्या जुन्या घरातच आनंदी होतो. आणि त्या नवीन घरात गेल्यानंतर ते जास्ती मोठं आहे, त्याच्यात खूप असं अंतर आमच्या सगळ्यांमध्ये आलं आहे. म्हणजे मंत्र्याला असं बघावं लागतं की नक्की मंत्री तोच आहे का, इतकं अंतर आमच्यात आलं आहे. आणि ती बिल्डिंगमध्ये मग महिला आरक्षणाचं विधेयक आलं. आणि ते विधेयक आल्यानंतर आम्ही म्हणलं ठीक आहे, चांगल्याला चांगलं म्हणलंच पाहिजे. आमचे जरूर मतभेद हे राजकीय असतील किंवा पॉलिसी लेवलला असतील, पण महिला विधेयकाला महाविकास आघाडी आणि इंडियानी पूर्ण ताकदीने आज जे सरकार आहे त्यांना त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहायचा आम्ही निर्णय घेतला. पण तिथे जुमलेबाजी झाली. आम्ही जेव्हा बिल पाहिलं तेव्हा लक्षात आलं की आमचं नाव त्या बिलावर आहे, सही आहे त्याच्यावर अमाऊंट पण लिहिलेला आहे, अधिकार पण लिहिलेला आहे, पण त्याला तारीख नाही लिहिलेली. त्याच्यामुळे तो जुमलाबाजी झाली. त्याच्यामुळे महिला आरक्षणाचं बिल हे काय पास मला नाही वाटत 24मध्ये तर होणारच नाही, पण 29ला होईल की नाही माहिती नाही. जर 29ला करायचं असेल तर इंडियाचं सरकार यावं लागेल. आणि ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर आमचं सरकार आलं तर पहिलं विधेयक आम्ही इंडियामधून पास करू ते म्हणजे महिला आरक्षणाचं बिल पूर्ण ताकदीने पास करू, कुठली अट आणि शर्यत नसताना. आणि मी एवढं जोरात का म्हणते, कारण का इंडियामधला सगळ्यात मोठा घटक पक्ष जो आहे तो काँग्रेस पक्ष आहे. आणि काँग्रेस पक्षाच्या मार्गदर्शिका अध्यक्ष
माननीय सोनिया गांधींनी काल चेन्नईमध्ये त्याचा उल्लेख केला आणि सोनियाजी कालच म्हणाल्या चेन्नईमध्ये की पहिला कार्यक्रम इंडिया घेईल तो हे विधेयकाचा घेईल. त्यामुळे आज आम्ही सगळे पॉलिसी लेवलला खूप काम करतो. त्यांच्यावर टीका करायला आम्ही आलो नाही. त्यांना घालवल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी काय करणार हे खरं तर आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि आबा बागुला आहेत, आज इथे विशाल तांबे आहेत, असे अनेक नगरसेवक ज्यांनी खरंच फील्डवर चांगलं काम केलं आणि तुमच्या आणि माझ्या आयुष्यात एक चांगला बदल घडवून घेतला. त्यामुळे आबा बागुलांनी केलेली ई शाळा असेल, माझ्या आजोबांच्या नावाने केलेली मोठं क्रिकेटचं कार्यक्रम असेल, अशी असंख्य काही रोटी कपडा मकान गटर मीटर आणि वॉटर. नगरसेवकाचं काय काम असतं हेच असतं. आणि नगरसेवक जर चांगले असले तर खासदाराचं आयुष्य सुखात जातं. आता गेले 1 वर्ष माझं आयुष्य अतिशय दुःखात चाललं आहे, कारण का नगरसेवक जागेवर नाही आहे. त्याच्यामुळे कचरा पडला तरी मलाच फोन येतो, पाणी नसलं तरी मलाच फोन येतो, आणि दिल्लीच्या रस्त्याचं काम असेल तरी मलाच फोन येतो. त्याच्यामुळे माझ्या या ट्रिपल इंजिन सरकारला विनंती आहे की इलेक्शन प्लीज घ्या या नगरसेवकांचं, कारण ते आधी तिकीट तरी मागायचे, आता तिकिटाला पण कोणी भेटत नाही. त्यांना कार्यक्रमाला भेटले की म्हणतात कधी आहे इलेक्शन, मला म्हणतात आम्ही तिकीट मागायला नाही आलो. काय म्हटलं, आता तुमच्या इलेक्शनला कामाला आलो. म्हटलं पण तुमचं कधी इलेक्शन होणार. म्हटलं आमचं 2025मध्ये इलेक्शन होणार आहे. त्याच्यामुळे माझ्या पोटात गोळ आला की आधी लोकसभा मग विधानसभा, म्हणजे मला किती डबल काम करायला लागेल बघा. त्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की प्लीज ते सर्वे बघणं बंद करा. त्या सर्वेमुळे झालं आहे खरं. त्यांचे सर्वे इतके वाईट येत आहेत, त्याच्यामुळे ते कुठलंच इलेक्शन घ्यायला बघत नाही आहेत. आता आमची लोकसभा वेळेवर घेतील एवढीच अपेक्षा करते खरं त्यांच्याकडून. पण आज खरंच काँग्रेसवाले भेटल्यावर मला एवढं राजकारण बोलायची इच्छा होते. हे खरं राजकारण